दिवाळी संपली तरी आपला गोड पदार्थ करायचा काही संपत नाही. तर आता दिवाळीचा सर्व पदार्थ संपून झालेले आहेत. तर अशी आपण बालुशाही करणार आहोत की जी 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकेल. आणि काही ना काहीतरी लहान मुलांना किंवा घरच्यांना जेवणानंतर काहीतरी गोड हवं असतं, तर त्यासाठी अशा पद्धतीने बालुशाही नक्की बनवून बघा. अगदी खूप आतपर्यंत पाक मुरलेला, रसरशीत, अजिबातही 1 महिना जरी म्हणला ना तरीही खराब होणार नाही. इतकी छान ही बालुशाही तयार होते. अगदी आतपर्यंत पाक जो आहे तो मुरलेला आहे. खूपच बाहेरच्यापेक्षा देखील खूपच भारी ही ते बनवून तयार होते ही बालुशाही. तर घरच्या घरी नक्की बनवून बघा. तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मैदा घेतलेला आहे. तर मैदा जो आहे तो आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी मैदा घेतलेला आहे 1 किलो. तर याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मैदा चाळून झाल्याच्या नंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आणि 1 किलोला आपल्याला इथे 2 चमचे बेकिंग पावडर टाकायचं आहे. सोडा वापरायचा नाही आपल्याला, बेकिंग पावडर घ्यायचं आहे. आणि आपल्याला 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे 1.5 वाटी तूप लागणार आहे. तर 1.5 वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे. वितळून घ्यायचं आहे, गरम वगैरे करायची गरज नाही. वितळून तूप घ्यायचं आणि पूर्ण पिठाला आपल्याला हे तूप जे आहे ते चोळून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. पूर्ण पिठाला हे तूप व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आता मी याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. दही नसेल तर तुम्ही इथे नॉर्मल पाणी देखील टाकू शकता. तर आपल्याला इथे छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त सैलही नाही. अशा पद्धतीने आपला ओबडधोबड असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. आणि 1 किलो मैद्यासाठी इथे 1 किलो साखर घेतलेली आहे. जर समजा 4 वाटी साखर असेल तर 2 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा छान असं पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि पाकामध्ये काही घाण वगैरे कचरा असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे दूध टाकून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला पाकावरची मळी काढून घ्यायची आहे. आणि आपला पाक एकदम स्वच्छ असा झालेला आहे. आता याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. विलायची पूड टाकून घ्यायची आहे. याने खूप छान फ्लेवर येतो बालुशाहीला. एक तार पडायला लागली की लगेच आपल्याला इथे गॅस जो आहे तो 1 तारेपेक्षा कमीच आपल्याला इथे पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. कारण बालुशाही आपल्याला तळल्याच्या नंतर पाक थंड झाला की परत आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे. आणि नंतर बालुशाही त्याच्यामध्ये टाकायची आहे. थंड पाकामध्ये बालुशाही टाकायची नाही. गरम पाक असेल आणि गरम बालुशाही असेल तर पूर्ण आतपर्यंत पाक जो आहे तो ॲब्झॉर्ब होतो. आणि बालुशाही जी आहे ते आपल्याला अगदी लो गॅसवरती 4 ते 5 मिनटासाठी छान आपल्याला इथे तळून घ्यायची आहे. तर मस्त छान बालुशाही जी आहे ती अशी अशी फुगलेली आहे. अगदी छोटी मी इथे साईज सुरुवातीला केलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास थोडी मोठी याच्यापेक्षा मोठी साईज इथे घेऊ शकता. तर इथे आपण मैदा जो तिंबलेला होता त्याला आपल्याला मुरवत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. पाक तयार झाला की लगेच आपल्याला इथे बालुशाही तयार करून घ्यायची आहे. तर मस्त अशी इथे रसरशीत आपली बालुशाही जी आहे ती तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा घरगुती पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.